नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणाऱ्या कोबीच्या खमंग वड्या बनवणार आहोत. घरातल्या अगदी साध्या साहित्यामध्ये या वड्या अप्रतिम बनतात. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर एक कोबी स्वच्छ धुवून कापून घेते. हो का? अर्धा घेतलेला आहे. आता हा अर्धा कोबी आपण अगदी बारीक किसून घ्यायचा आहे. तुम्हाला जर चॉपरच्या सहाय्याने करायचं असेल तर करू शकता. हो का, तयार झालेला आहे. एवढं बारीक हवं आहे. आता साहित्य सांगते तुम्हाला. तर 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तर 1 कप ज्वारीचं पीठ आहे, त्याच्या निम्म तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्या निम्म मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचं वाटण बनवायचं आहे. जिरे आणि लसूणचं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता बाकीचं साहित्य सांगते. रेड चिली सॉस, तीळ, मीठ, ओवा आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हळदी पावडर. प्रथम आपण ह्याचं वाटण तयार करू. मिक्सरचं जार घेते. 1 चमचा जिरे आहे, 4 ते 5 लाल मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण जे पीठ घेतलेलं आहे त्या सर्व पीठ आपण चाळून घ्यायच्या कोबीवर. बेसनचं पीठ टाकते. आता जे आपण ठेचा करून घेतलेला आहे ते सुद्धा टाकूया, मिरची आणि लसूणचं. आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर ते सुद्धा टाकते. मीठ टाकते चवीनुसार. 1 मोठा चमचा तीळ घेतलेला आहे, पांढरे तीळ ते सुद्धा टाकते. ओवा हातावर चोळून टाकूया. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आणि रेड चिली सॉस टाकूया. आपल्या वड्यांना तिखटपणा येण्यासाठी रेड चिली सॉसचा वापर केलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका, नाही टाकलं तरी चालेल. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकते. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि 1 मोठा चमचा तेल टाकते. आणि कोबीला स्वतःचं असं पाणी असतं, त्यामुळं पाण्याचा वापर करायचा नाही, त्याच्यामध्येच मळून घ्यायचं. असे लागलं तर घ्या पाण्याचं पाणी. हे बघा, एवढं घट्ट हवं आहे. चाळण घेतलेले आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता थोडंसं हाताला तेल लावून घेऊ आणि गोळे तयार करू. आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत हे गोळे. हो का, पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी. गोळे तयार झाले. पाणी पण छान असं गरम झाले. त्याच्यावर हे चाळण ठेवू आणि त्याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनटासाठी वाफवून घ्यायच्यात वड्या आपल्या. हे बघा, टूथपिक घेतलेलं आहे, त्याच्या सहाय्याने बघूया. आतनं पण शिजलेलं आहे, चिटकलेलं नाही आहे अजिबात. पूर्ण थंड झाले की वड्या ह्या कापून घ्यायच्या. हाताला पण चिटकत नाही आहेत त्या, म्हणजे छान असं शिजलेलं आहे. आता वड्या कापून घेऊया. हे बघा, किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या. तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी. मस्त अशा वड्या पडतात आपल्या.
हे बघा किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या, मस्त झालेल्या आहेत. हे बघा कलर पण छान आलेला आहे. तुम्हाला अगदी जवळनं दाखवते. सगळ्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत. हे बघा कलर पण छान आले आहेत. वड्या पण छान अशा तयार झालेल्या आहेत आपल्या. आता ह्या वड्या आपण तळून घ्यायच्यात. तेल पण गरम झालेलं आहे. मंद गॅसवरच तळायच्या आहेत. दोन्ही साईडने मस्तपैकी कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या मंद गॅसवर. तयार झालेल्या आहेत. कलर पण किती छान आला आहे वड्यांचा बघा. दुसरी बॅच टाकते आता वड्यांची. दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायच्या. आता ह्या सुद्धा काढून घेते मी. अशा सगळ्या वड्या मी तळून घेते. किती छान अशा झालेल्या आहेत. आता सगळ्या वड्या तळून घेते. तयार झालेल्या आहेत आपल्या कोबीच्या वड्या. बघ किती छान झालेल्या आहेत. कलर पण छान आलेला आहे. टॅमॅटो सॉस बरोबर खायच्या. हे बघा तुम्हाला एक तोडून पण दाखवते. बघ किती छान अशा वरनं कुरकुरीत आतनं सॉफ्ट. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना.